एपीएमसी बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या सेस चोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकारांवर आता प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केलेली आहे। केवळ फळ मार्केटच नाही तर विविध मार्केट्समध्ये महसूल गळती होत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर आता प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे। वाहन तपासणी, बिल पडताळणी आणि चौकशी मोहिमेमुळे बाजार समितीमध्ये आता खळबळ उडालेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। मार्केटमधील महसूल गळती रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये। गेल्या काही वर्षांपासून सेस चोरीचे आरोप, व्यापाऱ्यांकडून महसूल बुडाल्याने प्रशासन सतर्क। एपीएमसी फळ मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सेस चोरी आणि भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप सातत्याने समोर येत होते। बाजार शुल्क टाळण्यासाठी मालाच्या नोंदीमध्ये तफावत, अपूर्ण बिल तसेच दुसऱ्या मार्केटच्या नावाखाली मालाची वाहतूक होत असल्याचे प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आले होते। या गैरप्रकारांमुळे बाजार समितीचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याची चर्चा होती। त्यावर आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत। कशी होते सेस चोरी? मालाच्या नोंदीमध्ये तफावत, व्यापाऱ्यांकडून अपूर्ण पावत्या आणि नोंदी, बाजार शुल्क टाळल्याने महसूल गळतीत वाढ। या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाला जाग आली असून महसूल गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली। फक्त फळ मार्केट नव्हे तर विविध मार्केटमध्येही वाहनांची तपासणी, बिल पडताळणी आणि मालाच्या प्रमाणाची चौकशी केली जाते। प्रवेशद्वारावर विशेष दक्षता पथके तैनात करण्यात आली असून संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर ठेवली जाते। या कारवाईनंतर महसूल वसुलीत वाढ दिसून येत असून प्रशासनाने तपास अधिक व्यापक करण्याचे संकेत दिले। बाजार समितीमध्ये आता प्रत्येक व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं। एपीएमसी सचिव शरद जरे यांनीही याबाबत कठोर इशारा दिला। बाजारावरातून बाहेर पडतानाच्या गाड्या त्या आम्ही काही चेक केल्या रँडमली। असं लक्षात आलं की बाजारावरातील व्यापारी असतील, ट्रान्सपोर्टर असतील आणि काही मापारी असतील, त्यासोबतच काही बाजार समितीचे कर्मचारी असतील, या सर्वांच्या संगनमताने अशा प्रकारच्या सेस चोरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजेस आढळून आले। वाहनाच्या संख्येप्रमाणे त्यामध्ये असणारी आवक, ह्या सर्व प्रकारचा किंवा QR कोड प्रमाणे त्यांना होणारं पेमेंट, या मी एक सूत्री पद्धतीने आम्ही ते काम करण्याचं प्रायोगिक तत्वावरती पुढच्या महिन्यापासून आम्ही ते चालू करत आहोत। प्रशासनाच्या या कारवाईनंतर महसूल वसुलीत वाढ झाल्याचा दावा केला जातो। चौकशी दरम्यान अनेक व्यवहार संशयास्पद असल्याची माहिती समोर येत असून गैरप्रकार करणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली। या मोहिमेमुळे बाजार समितीतील काही घटकांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळात कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। प्रशासनाला सांगितलं की तुम्ही आता ऑनलाईन पेमेंट घ्या, म्हणजे ग्राहकाने इथे माल खरेदी केला ना तर इथूनच पेमेंट डायरेक्ट बाजार समितीच्या खात्यात टाकायचं। तर तो सुद्धा ठराव आम्ही आता मंजूर केलेला आहे। त्याला HDFC बँक आहे, त्या संपूर्ण सिस्टमला HDFC बँक स्वतः स्पॉन्सरशिप करायला तयार आहे। गेटवरती काय पैसे भरायची गरज नाही। महसूल गळती रोखण्यासाठी आणि बाजार समितीतील व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे। चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला। प्रशासनाने खबरदारी घेऊन संपूर्ण सखोल चौकशी करून यामध्ये जर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे जे एपीएमसीतील व्यापारी वर्ग आहे त्यांची एकच झोप उडालेली असून त्यांच्यामध्ये देखील खळबळ उडालेली पाहायला मिळते। त्यामुळे दोषी आढळलं तर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा हा प्रशासनाने दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज शहा, मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।